आज आहे भोगी आणि मी ती भोगीचीच तयारी करत होते. आमच्या इकडे याला खिंगाटची भाजी असं म्हणतात. आता या प्रत्येक गावामध्ये या भाजीला वेगळे-वेगळे पण नावं आहेत. तुमच्या इकडे काय म्हणतात ते सांगा. आता ही भाजी मला सकाळीच करायची होती. पण आमच्या घरातले सगळेच त्यांच्या कामाला निघून गेले आणि मी एकटी घरातच होते. त्यामुळे मी एकटीसाठी काय करणार ना. त्यामुळे मी संध्याकाळीच करायला घेतलं. माझ्याकडे इतक्या काही भाज्या नव्हत्या. 2-3च भाज्या होत्या. त्याच्यामध्येच करावं म्हटलं. आणि या भाज्या मी कुकरमध्ये शिजवून घेतल्या आणि ही भाजी मी माझ्या मनाने नाही करणार आहे आज. सासूबाई सांगतील तशी मी भाजी करणार आहे. खरं तर भुगीच्या दिवशी बाजरीच्याच भाकरी करतात आपल्याकडे. पण आमच्या घरातले म्हटले, की "नको भाकर, आज आपल्याला चपाती बनव." मग आपल्या मनाचा न कारभार करता त्यांच्या मनासारखं करायला घेतलं. घेतल्या चपात्या लाटायला. चपात्या झाल्यानंतर भाजी करायला घेतली. भाजी साध्या पद्धतीने करायची होती म्हणून पटकन भाजी झाली. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवून घेतलं आणि किचनमध्ये बघता ना तुम्ही किती राडा झालाय. तेच आवरायला घेतलं होतं मी आणि माझ्या मागे माझं पिल्लू पण आलं होतं. चल म्हणत होता, मला घे म्हणत होता तो. मला कुठे कामाला हात लावला ना, माझ्या पिल्लूची अशी लुडबुडमध्ये असते. लगेच येतो हातभार लावायला. त्यापेक्षा म्हटलं, की ह्याला सासूबाईंकडे द्यावा आणि हे सगळं आपण आवरून घ्यावं. आणि असं झाला भुगीच्या दिवसाचा शेवट. चला मग बाय.